हाय फ्रेंड्स. तर तुमचं स्वागत आहे मल्हार अकॅडमीमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की धर्मादाय आयुक्तालयाचा रिझल्ट ह्या महिन्यामध्ये लागणार आहे. तर नुकतंच हा धर्मादाय आयुक्तालयाचा रिझल्ट आला आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे आपल्या व्हॅकन्सी वाईज पोस्ट होत्या त्या दिल्या आहे आणि त्याचा रिझल्ट नॉर्मलाइज स्कोअर दिला आहे. तर त्यांनी फॉर्म्युला लावला होता बघा, त्यांनी फॉर्म्युला पण दिला आहे. नॉर्मलाइज मार्क्स ऑफ जेच कॅन्डिडेट इन द जेच शिफ्ट, म्हणजे त्यांनी हे नोटेशन दिले आहे. तर त्यामध्ये त्यांनी फॉर्म्युला कसं लावलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल पण समजून सांगितलं आहे की जर त्या फॉर्म्युल्यानुसार जर मीन व्हॅल्यू पर शिफ्ट, म्हणजे त्यांची मीन काढलेली आहे त्यांनी. नंबर ऑफ टोटल कॅन्डिडेट इन शिफ्ट, म्हणजे त्या शिफ्टमध्ये किती कॅन्डिडेट असतात ते. स्टँडर्ड डेविएशन व्हॅल्यू पर शिफ्ट त्यांनी ठरवली आहे आणि ॲव्हरेज ऑफ द 0.1% टॉपर पर शिफ्ट, म्हणजे टॉपरचे मार्क आहे की त्यांनी 0.1%, समजा 100 विद्यार्थी असेल तर त्याचे 0.1% ते कॅन्डिडेट जे टॉपर असतील ते पकडणार ते आणि त्यांचं ॲव्हरेज काढणार आणि त्यानुसार त्यांनी मग हे असं दिलं आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकतात ते की ज्या व्हॅल्यू आहे तुम्ही बघून घ्या व्हॅल्यू. तर त्या व्हॅल्यूनुसार तुमचा नॉर्मलाइज स्कोअर कसं येईल ते काढता येतं. त्यांनी एक्झाम्पल पण दिलं आहे. तर बघूयात मित्रांनो की यामध्ये मुलांचे किती किती मार्क्स वाढले. तर हे बघा, तर पहिली लिस्ट आहे आपल्याकडं इन्स्पेक्टरची की जी मोस्ट डिमांडेड आणि की ज्या पोस्टला सगळ्यात जास्त फॉर्म मुलांनी भरले होते धर्मादाय आयुक्तालयामध्ये. सिनियर क्लर्कचे पण होते पण तर सगळ्यात जास्त पोस्ट ह्या इन्स्पेक्टरच्या होत्या. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की इन्स्पेक्टरचाच कट ऑफ सगळ्यात जास्त लागणार आहे. तर ही जवळजवळ 808 पेजेसची पी डी एफ आहे मित्रांनो. 808 पेजेसची विचार करा तुम्ही. तर एका पेजला 60 विद्यार्थी आहे, जवळजवळ 60 विद्यार्थी आहे. 60 ते 130, 60 ते 70 विद्यार्थी आहे. तर यामध्ये तुमचा स्कोअर तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की धर्मादाय आयुक्तालयाचा कट ऑफ खूप हाय जाणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही सर्च केलं की 190 वाले किती मार्क्स आहे, तर आपण करू 195 पॉईंट समथिंग वाले काही आहेत का बघू. तर इथं बघा, 195 वाले मुलं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला. 152 वाले 195, 162. तर ह्या मित्राचे मार्क्स बघा. हा जो 195 पॉईंट आहे संदीप अनंत नागरगोजे. तर याच्यामध्ये काय मध्ये 188 त्याचे मार्क्स होते आणि त्याचे 195 झाले, जवळजवळ 7 मार्क्स वाढले. तर आता आपण बघू 197 वाला कोणी आहे का. 197 पॉईंट टाकू नंतर, म्हणजे ते आपल्याला बरोबर मार्क्समध्येच ते मिळून जाईल. मला वाटतं 197 वाला कॅन्डिडेट नाही आहे. आहे एक दाखवतोय. हा बघा, 197 वाला कॅन्डिडेट आहे की ज्याला 190 मार्क्स होते. अक्षय दत्तात्रय शिंदे. तर त्याला 197.72 किती मार्क्स मित्रांनो बघा. आपण आता 198 वाला चेक करू. 199 वाला चेक करू. जाऊ द्या, 198 पण नाही, 199 वाला आपण आता चेक करू की 199 वाला कोणीतरी आहे का. मित्रांनो बघा, मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळालेले काही काही मुलांना जवळजवळ 199.658. 200चा तर बघून टाकू. 200 मार्काची आपली एक्झाम होती की त्यामध्ये 200 पैकी 200च्या वर, म्हणजे नॉर्मलाइज स्कोअरमध्ये ॲक्च्युली काय होतं, जर तुमचे अगोदरच हे बघा 200 पैकी 200 मार्क असणारे मुलं आहे मित्रांनो.
त्याचे 190 मार्क्स होते, त्याला 200 झाले त्याचे, म्हणजे तो सिलेक्ट ऑलरेडी. ओमकार अशोक फाटे हा विद्यार्थी मित्रांनो आहे 200 पॉईंटवाला. तर हा 100% सिलेक्ट आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. ॲक्च्युली तुमच्याकडे जे असेल की याच्यात मी टोटल कॅन्डिडेट सांगतो किती आहे बसलेले. तर हा रिझल्ट किती कॅन्डिडेटचा आहे, तर आहे जवळजवळ 87,527 कॅन्डिडेटचा रिझल्ट आहे मित्रांनो. हा 87,527 विद्यार्थी. तुम्ही विचार करा की याला कॉम्पिटिशन किती होतं आणि आपल्या जागा किती होत्या. जर तुम्ही जर जागांचा विचार केला तर त्यानुसार तुम्ही एका जागेसाठी किती विद्यार्थी बसले आहे हे आपण बघू शकतो. तर याच्यामध्ये कसं झालं आहे, तुम्हाला डिटेल मी कट ऑफ विषयी परत एक व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्ही तुमचं नाव असेल तर मी ह्या PDF मध्ये तुम्ही चेक करू शकता. मी तुम्हाला PDF ची लिंक सेंड करून टाकेल. थँक्यू.